एकनाथ शिंदे यांच्या अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला अजित पवारांनी मंजुरी नाकारली। रायगड पालकमंत्री पदावरून शिंदे अजितदादा आमनेसामनेत। निधी वाटपाची तक्रार जुनीच आहे। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार तक्रार करतायत। भाजपा आणि अजित पवार गटाचे कार्यक्रम एकत्र दिसतात तर शिंदे गट वेगळा दिसतो। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते। महत्त्वाची मंत्रिपदे मिळवण्यासाठी शिंदे आग्रही होते। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच आहे। त्यातच एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे। इतक्या सगळ्या समस्या घेऊन महायुती सरकार सुरू आहे। एकनाथ शिंदे सुरुवातीपासूनच नाराज असल्याचं समोर आलंय। रायगड पालकमंत्री पदाचा वाद भाजपाच्या मनात आलं तर चुटकीसरशी सोडवला जाईल, पण भाजप रायगडचा तिढा सोडवत नाहीये। त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये कलगीतुरा लावलेला आहे आणि त्याची मजा बघतोय। आता भाजपाचा यामध्ये फायदा काय, तर अभ्यासकांच्या मते एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकमेकांमध्ये भांडत राहिल्यास भाजपाला सत्ता चालवणं सोपं जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाजपाला शिंदे आणि अजित पवार यांना मोठं करायचं नाहीये। त्यात अजित पवार हे सध्याच्या राजकीय भूमिकेमध्ये यशामध्ये समाधानी आहेत, पण एकनाथ शिंदे नाहीत। ते मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या वेळेस दिसलंय। एकनाथ शिंदे यांना महत्त्वाकांक्षा आहे आणि तेच भाजपाला नकोय। एकनाथ शिंदे मोठं होणं हे भाजपाला परवडणार नाहीये आणि भाजपाला शिंदेंना मोठंही करायचं नाहीये। त्यातच शिंदेंना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील बॉन्डिंग माहिती आहे। त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत। चला सगळा घटनाक्रम जरा सविस्तर पाहूया। महायुतीमध्ये भाजपानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे। त्यामुळे संख्याबळानुसार मंत्रिपदे मिळावीत यासाठी अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद बघायला मिळाला। यावरही तोडगा काढण्यात आला। त्यानंतर या तीनही पक्षात मलईदार खात्यावरून रस्सीखेच सुरू झाली। त्यानंतर भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात सत्ता वाटपावरून स्पष्ट संघर्ष दिसला। सत्ता स्थापनेनंतर शिंदे गटात आमदार वारंवार नाराजी दर्शवतायत। त्यांना राज्य सरकारमध्ये अपेक्षित वजन मिळत नाहीये। विशेषतः त्यांना निधी योग्य प्रकारे मिळत नसल्यानं मतदारसंघात नाराजीला सामोरं जावं लागतंय, अशी त्यांची तक्रार आहे। अजित पवार गटाच्या आमदारांना अधिक निधी दिला जातो असा आरोप शिंदे गटाकडून होतोय, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट सत्तेतील वाटा वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। त्यामुळे शिंदे गट अस्वस्थ आहे। महायुती सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या अनेक राजकीय कार्यक्रमातील उपस्थितीमध्ये फरक जाणवतोय। अनेक वेळा भाजपा आणि अजित पवार गटाचे कार्यक्रम एकत्र दिसतात तर शिंदे गट हा वेगळा दिसतो। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी ही रस्सीखेच सुरू आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेला काही निर्णय किंवा मंजूर केलेल्या योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागानं स्थगित केल्यात। यामुळे शिंदे गटात नाराजी आहे। आमच्या निर्णयांना मान्यता दिली जात नाही अशी भावना निर्माण झाली आहे। अनेक शिंदे गटाचे आमदार ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीबाबतही नाराजी व्यक्त करतायत। त्यांच्या मते त्यांच्या भागात विकास कामं थांबली आहेत आणि निधी वेळेवर मिळत नाहीये। अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून योग्य काम करतायत, त्यांचं नियंत्रण आहे। त्यामुळं मुख्यमंत्री ज्यावेळेस शिंदे होते त्यावेळेस ते त्यांच्या सर्व योजना थांबवल्या। मात्र शिंदे यांच्याकडून मंजूर होणारी कामे सुद्धा अनेकदा पुनर्विचारासाठी परत पाठवली जात आहेत, जे शिंदे गटाच्या आमदारांना अपमानास्पद वाटतंय। शिंदे गटानं शिवसेना फोडून सत्ता आणली आहे, त्यामुळेच ते आधीच सर्व बाबतीत राजकीय हिशोब लावत असतात। त्यातच निधी मिळत नसल्यानं किंवा त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानं त्यांची असुरक्षितता अधिक वाढली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच राज्याच्या 3 दिवसाच्या दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यावेळेस महायुतीमधील तीनही घटक पक्षानं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। या दौऱ्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एका मंचावर सहज वावरताना दिसले, तर शिंदे थोडेसे एकाकी वाटले। काही बैठकीमध्ये शिंदेंना फारसा सहभागही दिसला नव्हता। त्याच वेळेस रायगडावर सुरुवातीला डावलून एकनाथ शिंदेंना अचानक भाषणाची संधी दिली गेली। या सर्व घटनाक्रमावरून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं जाणवत आहे। दुसरीकडे हा पालकमंत्री पदाचा वाद न सोडवता शिंदे आणि अजितदादा यांच्यातील वादाला भाजपाकडून खतपाणी घातलं जात असल्याचं शिंदे गटाच्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे। कारण ज्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे
रायगड दौऱ्यावरती होते त्यावेळेस पालकमंत्री पदाचा वाद सुटेल अशी चर्चा होती. सोबतच एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्याबाबत काही तक्रार केली आहे अशी सुद्धा चर्चा आहे. दरम्यान फडणवीस आणि अजितदादांकडून नेहमीच शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हेच एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरतंय. त्यामुळे भविष्यामध्ये वेगळं राजकीय समीकरण बनलं तर वेगळं वाटायला नको असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.